अप्पे आमची कलेक्टर या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल की अप्पे आणि अर्जुन बोलत असताना अमोल त्यांच्या रूमला कडी लावून जातो आणि अर्जुनला वाटतं हे सगळं अप्पीने केली आहे. त्यावर तो अप्पीला विचारतो, अप्पे तू तर नाही केलं हे सगळं. त्यावर अप्पी म्हणते, मी का करेन. त्यानंतर अमोल कडी लावून तिथून पळून हॉलमध्ये येऊन बसतो आणि म्हणतो की आता नक्कीच मा आणि बाबांमधलं भांडण मिटणार. परत अप्पी म्हणते की आता मी नाही केलं, आपण यावरून भांडायचं आहे का. त्यावर अर्जुन म्हणतो, मी कुठं भांडतोय. त्यावर अप्पी म्हणते, मग आवाज बघ तुझा. त्यावर अर्जुन म्हणतो की माझा आवाज हा असाच आहे. त्यावर अप्पी हसते आणि अर्जुन म्हणतो, आता हसायला काय झालं. त्यावर अप्पी बोलते की अमोल हा तुझ्यासारखी चिडचिड करतो. त्यावर अर्जुन म्हणतो की करणारच, पोरगा माझा आहे बोलल्यावर माझ्यासारखाच चिडचिड करणार, पोराला तर कधी भेटून दिलं नाही. त्यावर अर्जुन बोलते वचन. अप्पी बोलते वचन. त्यावर अर्जुन बोलतो हा वचन माहिती आहे मला, 50 वेळा आठवण करून द्यायची काही गरज नाही आहे. अप्पी बोलते की मग त्याचा दोष मला देऊ नकोस. अर्जुन बोलतो हा नाही देत. इकडे आर्या रागात येऊन चौकीत बसलेले असते आणि तिकडून चिंचुके येऊन विचारतो, मॅडम काय झालं. त्यावर आर्या बोलते, चिंचुके काही नाही. त्यावर चिंचुके बोलतो की मॅडम तुम्ही रागात दिसताय, सांगा ना काय झालं. हा डबा तुम्ही साहेबांसाठी आणलेला, मग हा परत का घेऊन आलाय असा. त्यावर आर्या रागाने उठते आणि म्हणते, चिंचुके कारण तो तिथे नाहीये, तो गेलाय अपर्णा मॅडमांबरोबर महत्त्वाच्या कामासाठी. त्यावर चिंचुके म्हणतात की मॅडम खरंच काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून गेला असेल. त्यावर आर्या म्हणते की चिंचुके महत्त्वाचं काम असेल किंवा कोणासोबत गेला असेल तर फोन बंद असतो. ते काम दोघेही सुरक्षेच्या दृष्टीने करतात ते म्हणल्यावर ते आपल्याला माहीत असायलाच हवं. त्यावर चिंचुके म्हणतो की मॅडम अपर्णा मॅडमांच्या सुरक्षेसाठी करत असतील. त्यावर आर्या बोलते की तेच चिंचुके, सगळं काम आपल्यावरच का घ्यायचं, दुसरं कोणीतरी घेतलं असतं. त्यावर चिंचुके बोलतो की अहो अपर्णा मॅडमांनी त्यांना बोलवून घेतलं त्यामुळे ते झालं आणि ते तसं आपोआपच झालं. त्यावर आर्या बोलते की तेच तर चिंचुके, त्या अपर्णा मॅडम हे सगळं खरं तर मुद्दामून करतात, ते त्यांना खरंच सुरक्षेची गरज आहे का अर्जुनला अपर्णा मॅडमांपासून सुरक्षेची गरज आहे. इकडे अर्जुन रागा दरवाजावर पाय मारतो, उघडा रे कुणीतरी, दरवाजा उघडा. आणि अर्जुन जोरात पडतो तेव्हा त्याच्या हातातील साखरपुड्याची अंगठी खाली पडते. तेव्हा ती अप्पीला मिळते. अप्पी ती अंगठी बघत असते आणि अर्जुनला विचारते, हे सगळं बाबा म्हणले म्हणून करतोयस का तुला वाटणार याबद्दल म्हणून काही करतोयस केला साखरपुडा. त्यावर अर्जुन बोलतो की अप्पे आता काय फरक पडतो, आता झाला साखरपुडा. त्यावर अप्पी बोलते की नाही असं कसं, मला फक्त उत्तर दे, तू कोणासाठी केलंस. त्यावर अर्जुन बोलतो की हे बघ अप्पे, माझ्या मनात तुझ्याविषयी एक वेगळी जागा आहे आणि आर्याविषयी एक वेगळी जागा आहे. त्यावर अप्पी म्हणते की अच्छा तर तुझ्या मनात आहे माझ्याबद्दल जागा. त्यावर अर्जुन बोलतो की हा तर आहे एक आठवण म्हणून. त्यावेळेस अर्जुन बोलतो की अमोलला तर अप्पे तुम्हाला भेटूनही नाही दिलंस. त्यावर अप्पी बोलते की मी आले होते अमोलला घेऊन घरी, रुपालीताईंनी मला हकलवून दिलं, काहीसुद्धा माझं ऐकून घेतलेलं नाही. मी बाबांसाठी आणि तुझ्यासाठी खायला घेऊन आलेले आवडतं म्हणून. तेव्हा रुपालीताई मला बोलल्या की आत्ता आलेस परत आमच्या घराकडे फिरकूसुद्धा नकोस. त्यावर अर्जुन बोलतो की अप्पे सोड आता, आणि आता आपले दोघांचे रस्ते कायमचे वेगळे झालेत एकमेकांसाठी. त्यावर अप्पी बोलते की हां रस्ते झालेत वेगळे हे मान्य आहे मला, पण आता इथून बाहेर जाण्याचा मार्ग एकच आहे, तेवढं बघ दरवाजा खुलतोय का. त्यावर अर्जुन म्हणतो की हां बघतो. आणि इकडे अमोल आपला छानपैकी मजा बघत असतो की आता आपल्या माचं आणि बाबाचं भांडण मिटेल म्हणून तो आपला शांत बसलेला असतो. तर बापू कामावरून येतात त्यांना, आणि मोनाला असं वाटतं की ह्या काहीतरी आज वेगळा वागतोय. त्यावर अमोल म्हणतो की काही नाही, तुझा मेकअप कमी पडला आहे मोनाला, त्यामुळे तुला असं वाटतंय की मी काहीतरी वेगळा वागतोय. तिकडून
बापू येतात आणि बापू म्हणतात की अरे मी तर आईस्क्रीम आणायचं विसरलो. त्यावर अमोल गोंधळ घालायला लागतो. तेव्हा बापू म्हणतात की थांब मी आप्पीला फोन करून सांगतो आईस्क्रीम आणायला. नंतर अमोल बोलतो की नको मला आता आईस्क्रीम नको आहे, मी खूप जेवलो आहे, आता मला आईस्क्रीम खायचं नाही आहे. त्यावर बापू बोलतात की मग रात्री खा. त्यावर अमोल म्हणतो की रात्री नको मला. तरीही बापू आप्पीला फोन लावतात तर फोन लागत नाही. आणि अशा पद्धतीने इथे हा भाग पूर्ण संपून जातो. जर तुम्हाला आप्पी आमची कलेक्टर या भागाचे अजून अपडेट्स पाहायला आवडत असतील किंवा ऐकायला आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.